घरासमोरील शेतातली मस्त हिरवीगार अशी पालक आणली. ताजी ताजी पालक खाण्याची मजाच काहीतरी वेगळी आहे. त्यामुळे आमच्या समोरच्या शेतातून भाजी आणली. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घेतली. तर फोडणीसाठी जास्त काहीच न वापरता फक्त कांदा, मिरची आणि लसण एवढंच वापरत आहे. एवढ्या पण पालेभाज्या असतात त्या मी शक्यतो होईल तेवढं झटपट बनवण्याचा प्रयत्न करते, कारण जास्त वेळ भाजी शिजवल्यानंतर त्यातले असणारे पौष्टिक घटक हे नष्ट होतात. पालकची भाजी बनवताना मी त्यात टमॅटो घालत नाही, तर विदाऊट टमॅटो घालताच भाजी बनवते आणि खूप छान होते. तर सगळ्यात आधी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये मोहरी घातलेली आहे. मोहरी घातल्यानंतर त्यामध्ये लगेचच आपण हिंग टाकले आणि मग लागलीच हिंग टाकल्यानंतर लसण आणि जिरे टाकून घेतले. लसण व्यवस्थित असा लाल झाला की मिरची टाकून मस्त असा कांदा परतून घ्यायचा आहे. फोडणीला जास्त काहीच तामझाम नाही आहे, फक्त या 2-3 वस्तू आहेत म्हणजे की मागं पुढं झाल्या तरी चालतील. आणि आता हे सुके मसाले टाकलेले आहे, ज्यामध्ये मी टाकलेलं आहे धने पावडर. धने पावडरमुळे एक भाजीला खूप छान चव येते, रिच टेस्ट येते. आणि त्यानंतर मी टाकणार आहे त्यात हळद आणि थोडासा काळा मसाला. हा काळा मसाला जो आहे तो घरी बनवलेला आहे, त्यामध्ये चटणी वगैरे काहीच नाही आहे, फक्त प्लेन काळा मसाला आहे तो टाकलेला आहे थोडंसं टेस्ट येण्यासाठी. आणि खरंच खूप छान चव येते. फक्त एवढंच सामान टाकल्यानंतर कुणाला खरं वाटणार नाही की पालकची भाजी जी आहे ती खूप जास्त म्हणजे काय खूपच छान लागते, चवदार होते. कधी करून पाहाच. त्यानंतर मी टाकलेलं आहे यामध्ये बेसनचं पीठ. तर बेसनचं पीठ टाकून आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. ते बेसनचं पीठ परतल्यानंतर मग बारीक चिरलेला पालक त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे पालक मिक्स झाल्यानंतर त्याची साईज कमी झालेली आहे. तर या स्टेजला आपल्याला नंतर टाकायचं आहे यामध्ये मीठ वरून टाकायचं आहे. हे मी टाकलेलं आहे मीठ. सुरुवातीला जर मीठ टाकलं तेलामध्ये तर आपल्याला त्याचा अंदाज येणार नाही, त्यामुळं मीठ नंतरच टाकत जा पालेभाज्या बनवताना. तर आता मीठ टाकून व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट. जवळपास 2 ते 3 मिनिटच लागतात एवढी प्रोसेस होईपर्यंत. आणि झाकण ठेवून नंतर 2 ते 3 मिनिटांपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे आणि 5च मिनटामध्ये एवढी अशी छान भाजी तयार होते. याला जास्त शिजवायची सुद्धा गरज नाही. तर ही आपली पालकची भाजी तयारच झालेली आहे. जवळपास मी याला 2च मिनिट आता झाकून ठेवणार आहे. असं एकूण 5 मिनटामध्ये भाजी तयार होते. झाकण ठेवण्याआधी अर्धा कप पाणी त्यात घातलेलं आहे, भाजी थोडीशी सैल अशी होण्यासाठी. ठीक आहे, भाजी झालेली आहे तयार मस्त. आणि आता तुम्ही भाकरीसोबत नाही तर चपातीसोबत अशासोबतही खाऊ शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.